लोकसभेबरोबर विधानसभा जाहीर झाली तर आश्चर्य वाटू नका, त्यामुळे डिलात राहू नका की आता विधानसभा लांब आहे काय. 1 महिन्यात काय जुळणी करायची असेल मतदारसंघातल्या बूथ पर्यंत जाऊन पोचून करायची ती करा. संधी एकदाच येते, सारखी येत नाही. भविष्य काळात थोड्या दिवसांनी ही संधी येणार आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या जिल्ह्यामध्ये अशा संस्कृतीचे पाठीराखे जे जे आहेत त्या सगळ्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे. ही लढाई विचारांची आहे आणि आचारांची पण आहे. ज्यांचे आचार चांगले आहेत, विचार चांगले आहेत, त्यांच्या मागे उभा राहण्याचं धारष्ट आपण करा. निवडणुकीत कुणी जास्त पैसे खर्च केले, कुणी जास्त यंत्रणा उभी केली, कुणी काय किती कोट्यावधी रुपयाचा चुराडा केला, त्याला या मतदारसंघातल्या जनतेने भुलू नये, तरुणांनी भुलू नये. तुमचं भविष्य घडवायचं असेल तर तुमच्या मताची किंमत तुमच्या आयुष्याच्या प्रगतीची आहे. तुमची मतं तुमचं आयुष्य प्रगतीकडे घेऊन जाणारी आहेत आणि म्हणून महाराष्ट्र प्रगतीपथावर राहिला, महाराष्ट्र वेगानं पुढे गेला तर तुमच्या मताची किंमत वाढणार आहे. कुणाच्या तरी छोट्याशा आमिषाला बळी न पडता आपण सगळ्यांनी ताकदीनं राजकारण करावं. शंकरराव जगताप साहेबांना मी फार जवळून बघितलेलं आहे. आमच्या वडिलांचे ते जीवश्य कंठस्थ मित्र होते. त्यांचं लग्न देखील बापूंनी ठरवलेलं होतं, शंकरराव जगतापांचं. ती पिढीच वेगळी होती. त्या पिढीने वेगळेपण दाखवलं. पिढीने स्वतःच्या पुढचा भविष्य काळात कोण माझा हा वारस आहे त्याचा कधी विचार केला नाही. त्यांनी कधी नेमणुका केल्या नाही. आज मात्र राजकारण बदललंय. बदललेल्या राजकारणात आपण सगळ्यांनी कोरेगाव तालुक्याच्या साठी ताकदीनं काम करण्याचं काम केलं पाहिजे. मी आता काळे धन परत येणार होतं, शेतकऱ्यांना दुप्पट भाव देणार होते, 2 कोटी लोकांना रोजगार देणार होते, महागाई दूर करू म्हणून आश्वासन दिलेलं. या सगळ्या खोलात जाऊन तुमची वेळ घेण्याची गरज नाही. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण माहिती असलं, कळत असलं तरी वळत नाही, हा आता नवा प्रश्न आमच्यासमोर तयार झाला. कारण आमच्याकडे साधनं कमी आहेत. आम्ही हे जी भाषणं करू यांनी दाखवलं आमच्यावर उपकार झाला, यांचा तर महाराष्ट्रात भाषण जाईल. यांच्या पलीकडे आम्हाला दुसरी संधीच नाहीये. पण दुसऱ्या बाजूला देशातल्या सगळे चॅनल, TV9 आज आलंय, ABP माझा आहे, आमचं काय ते IBN लोकमत आहे, हे आमची थोडी बहुत दाखवतात. तेवढेच आमचा संदेश लोकांच्या पर्यंत जातो. पण दुसऱ्या बाजूने देशभर एकाच बाजूने प्रचार होतोय आणि त्यामुळं लोकांना असं वाटतं की काय छान चाललंय, किती उत्तम आहे. हे सगळे जयंत पाटील बोगस काल रात्री येऊन गेला, काहीतरी बडबडून गेला. सांगण्याचा मतितार्थ तुम्ही डोळसवा. माझा आग्रह आहे, तुम्हाला जे मतदान करायचं ते करा, मी म्हणणार नाही. पण या देशाची आणि या राज्याची अवस्था दुरुस्त व्हायची असेल, सर्व धर्माची लोक एकसंघपणाने गुण्यागोविंदाने पूर्वी नांदत होती तशी नांदायची असतील, जाती जातीमधली तेढ जर कमी करायची असेल तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही. हा विश्वास तुम्ही सगळ्यांनी बाळगा. सत्तारूढ पक्षाचे एक आमदार काय म्हणतात, छगन भुजबळांच्या पेटात लाथ मारून त्यांना घालवून द्या म्हटले ना. का माहित नसेल तर हात वर करा, परत दाखवतो तुम्हाला. सत्तारूढ पक्षाचा आमदार सत्तेत असणाऱ्या मंत्र्यांना ज्यांना त्यांनी पाठिंबा दिलाय त्या मंत्र्याला पेटात लाथ घालून देण्याची भाषा करतो आणि राज्याचा मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री त्याला एक शब्द ब्रग बोलत नाहीत. ही कशाची परिस्थिती आहे? महाराष्ट्र सांभाळता येत नाही? तुम्हाला पाठिंबा दिलेल्या आमदारांच्यावर मर्यादा तुम्हाला घालता येत नाही? छगन भुजबळ जर चुकीचं बोलत असतील तर त्यांना वेगळ्या भाषेत त्यांना जाब विचारायची व्यवस्था पक्षानं अंतर्गत करावी.
पण एका सत्तेत असणाऱ्या माणसाला लाथ घालून घरी पाठवायची भाषा मला वाटत नाही महाराष्ट्रात सुनील माने कधी पूर्वी झाली होती. कोणत्या स्तराला गेलंय, किती प्रचंड मोठ्या प्रमाणात कुणी फोन करतो मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि मागणी करतो आणि आपल्या मागण्या मंजूर करून घेतो आणि तेही आता कशाकडे न बघता हो हो हो. किती लाचारी सत्तेत बसणाऱ्या माणसांची, आमदारांच्यासाठी. काही शिस्त, काही व्यवस्था, काही मर्यादा, या सगळ्याचा अभाव आहे. आणि म्हणून मी म्हणतो डोळस व्हा. संधी एकदाच येते, सारखी येत नाही. भविष्य काळात थोड्या दिवसानं ही संधी येणार आहे. देशात काय होतंय, जगात काय होतंय याचा अभ्यास करा. महाराष्ट्र घडवणाऱ्या यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार सोडून काही माणसं आमचा पक्ष गेलेली आहेत. आमचा पक्ष काही लोकांनी सोडलेला आहे. आम्ही त्यांच्यावर बोलून तुमचा वेळ घेणार नाही. बोलण्यासारखं बरंच आहे, पण आमचा पक्ष फुटलेला आहे. काही अडचणी होत्या त्यांच्या, त्या आपण समजून घेऊ. पण आपण सगळे विचाराने एक राहू आणि शरद पवार ज्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार नेहमी खांद्यावर घेऊन काम महाराष्ट्रात केलं, त्या शरद पवारांची पाठराखण करायचं काम आपल्या सगळ्यांनी करावं, हीच अपेक्षा आम्हा सर्वांची आहे. लोकसभा आहे, निवडणुका मोठ्या होणार आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळे बसून जागा वाटप करतोय. जागा वाटप लवकरात लवकर होईल. एकास एक उमेदवार व्हावा, सगळ्यांचं एकमत व्हावं हा प्रयत्न आहे. तुम्हा सर्वांनी मात्र तुमच्या कामाला आता सुरुवात केली पाहिजे. मागच्या विधानसभेत काय झालं, मागं काय झालं विसरून जावा. रोज माणूस नवा विचार करत असतो. शशिकांत शिंदे साहेबांना आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त वेळ या मतदारसंघात तुम्ही खर्च करा. आपल्याला या मतदारसंघाची मानसिकता माहिती आहे. या मतदारसंघामध्ये शंकरराव जगताप साहेबांच्या सारख्या एका देव माणसाने या मतदारसंघात बीज रोवलेलं आहे विचारांचं. यशवंतराव चव्हाणांच्या, त्यांच्यापासून अनेक जुनी माणसं आहेत या मतदारसंघात. सगळ्यांची नावं मी घेत नाही. ज्यांनी हा मतदारसंघ सांभाळलेला, त्या सगळ्यांचं स्मरण करून काम करायला सुरुवात करा. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की हा कोरेगाव तालुका शशिकांतजी तुमच्या मागं पुन्हा ठामपणाने उभा राहील. तेवढी ताकद आणि मानसिकता या माणसांच्या डोळ्यात मला आज दिसते आहे. आणि म्हणून तुमचा वेळ, तुमच्या सगळ्यांचे कष्ट आणि बूथपर्यंत जाऊन प्रचार करणारी यंत्रणा आपण उभी केली तर विजय 100% आपला होईल. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. लोकसभेबरोबर विधानसभा जाहीर झाली तर आश्चर्य वाटू नका. त्यामुळे डिलात राहू नका की आता विधानसभा लांब आहे काय. 1 महिन्याचा टाइम आहे आपल्याला. 1 महिन्यात काय जुळणी करायची असेल, मतदारसंघातल्या बूथ पर्यंत जाऊन पोचून करायची ती करा. जागृत राहा आणि लोकसभा आणि विधानसभा एकत्रित राहिल्या झाल्या तरी आपली तयारी पाहिजे, ही भूमिका ठेवून कामाला लागा. विजय हा निश्चितच चांगल्या विचारांचा, आदर्श विचारांचा होतो. विजय हा शरद पवार साहेबांच्या विचाराचा या मतदारसंघात अनेक वेळा आपण केलाय. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा केलेला आहे. आणि म्हणून शाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्ही जपला. शाहू फुले आंबेडकरांचा, बहुजन समाजाचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय. आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्यांना, आज मराठा समाजाची काय परिस्थिती आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकारचं एकमत नाहीये. राज्य सरकारमधले वेगळे लोक वेगळं बोलतायत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल सरकारची भूमिका ठामपणाने दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भेद करायचे, जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम हे आपल्या न बोलणाऱ्या कृतीमुळे सरकारमध्ये बसलेले काही लोक करतायत आणि काही बोलून करतायत. त्या सगळ्यांच्या पासून सावध राहून सर्व जाती जमाती सगळ्या एकसंघपणाने आपल्याला एकसंघ ठेवण्यासाठी, पुन्हा एकदा हे राज्य आपल्या सगळ्यांनी एकसंघपणाने चालवण्यासाठी, पुन्हा आपल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या विचारांच्या मागे, पुरोगामी विचारांच्या मागे तुम्ही सगळ्यांनी राहावं एवढीच विनंती करतो.